गुरुवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास पांडुरंग आणि त्याची बायको लीलाबाई हे दोघे जण त्यांनी वाट्याने घेतलेल्या मसोबा मंदिराजवळील शेतात घास कापण्यासाठी गेले होते. त्यावेळी लीलाबाई हातपाय धुण्यासाठी नदीकडे गेली असता ती मोठ्याने ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून पांडुरंग तिच्याकडे पळतच आला. त्यावेळी नदीच्या पाण्यात एक जण पालथ्या अवस्थेत तरंगताना त्यांना दिसला. त्यावेळी त्या दोघांनी जवळ जाऊन बघितले. त्याच्या अंगावरचे कपडे बघितले असता त्यांनी त्याला ओळखले. तो होता मारुती. त्यानंतर पांडुरंगने शेताचे मालक सुपेकर यांना बोलवले आणि त्यांना याची माहिती दिली. मालक सुपेकर त्या ठिकाणी समक्ष आले असता त्यांनाही तरंगणारा मारुती असल्याची खात्री पटली. पाण्याजवळील खडकावर आणि चपलेजवळ त्यांना रक्ताचे डाग दिसले. मालक सुपेकर यांचा मुलगाही आला. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात रमेश सुपेकरांच्या मुलाने फोन करून माहिती दिली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला आणि घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा केला आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला. मारुतीच्या बायकोचा शोध घेण्यात आला तर ती फरार झाली होती. पोलिसांनी मारुतीच्या बायकोला अटक केले. पोलिसांनी दीपाली हिच्याकडे चौकशी केली असता ती उडवाउडवीचे उत्तरे देत होती. पण पोलिसांनी तिला खाक्या दाखवताच तिने एक भयंकर प्रकार पोलिसांना सांगितला. ती माहिती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. दीपालीने मारुतीचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये कोपरे हे एक छोटे गाव आहे. या गावामध्ये डामसे कुटुंबीय मोठ्या आनंदाने राहत होते. आबा डामसे यांना पत्नी आणि 3 मुले असा मोठा परिवार होता. मुलांची लग्ने होऊन बरीच वर्ष झाली होती. डामसे कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असल्याने पुरुष आणि महिला देखील रोजंदारीने एका मोठ्या शेतकऱ्याकडे कामाला जात होते. आबा डामसे यांचा थोरला मुलगा मारुतीला काही वर्षापासून दारू पिण्याचे व्यसन जडले होते. कामधंदा करून घरी येताना तो दारू पिऊनच घरी येत होता. नशेत तो घरात बायकोबरोबर भांडण करून तिला मारहाण करत होता. दररोजच्या या भांडणाला कंटाळून त्याची बायको माहेरी निघून गेली होती. तेव्हापासून मारुती घरात बायको विना राहत होता. बाई आणि बाटलीच्या आहारी गेल्याने त्याच्या कुटुंबाची घडी विस्कटली होती. एकट्या मारुतीला स्त्रीसुखाची लालसा होतीच. त्याला भोगण्यासाठी एखादी स्त्री हवीशी वाटत होती. वासनेने अंध झालेल्या या मारुतीला नात्याचाही विसर पडला होता. त्याने भावकीतीलच नात्याने चुलती लागणाऱ्या दीपाली रामदास डामसे हिच्याशी सूत जुळवले. तशी दीपाली रंगेल होती. तिलाही पुरुषांबरोबर खेळण्याचा नाद होता. मारुती आणि दीपाली दोघेही मनमोजी असल्याने त्यांचे सूत जमायला वेळ लागला नाही. त्यांच्यातील संबंध पाहता पाहता गावभर पसरले. कोपरेसारख्या छोट्या गावात बाई माणसाचे लफडे लपून राहणे तसे कठीणच होते. गावात फारशी चर्चा बदनामी नको म्हणून मारुती डामसे याने वेगळाच निर्णय घेतला. तो आणि दीपाली या दोघांनी कोपरे गावातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्या अगोदर मारुतीने अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एका शेतकऱ्याशी बोलणे केले होते. त्याची शेती वाट्याने करायचे असे त्यांनी ठरवले होते. दोघेही 3 वर्षापूर्वी कोपरे येथून पळून जाऊन संगमनेर येथे आले होते. त्या दोघांनी नोटरी करून तेथीलच मसोबा मंदिरात लग्न केले होते. आता मारुती दीपाली हे नवरा बायको म्हणून राहत होते. संगमनेर खुर्दचे शेतकरी रमेश सुपेकर यांची शेतजमीन ते वाट्याने करू लागले. सुपेकर यांच्या घरासमोरील पत्र्याच्या शेडमधील खोलीत त्यांनी संसार थाटला होता. दीपाली आणि मारुती हे दोघे कोपरेहून पळून येऊन बरेच दिवस मारुती हा त्यांच्या घरच्याच्या संपर्कात होता. तसेच सणासुदी लग्न समारंभानिमित्त तो गावी ये जा करत होता. लग्न केले होते. दोघे एकमेकांबरोबर मौज करत होते. पण तरीही दोघांचा स्वभाव बदलला नव्हता. दोघेही बाहेर खेळली असल्याने त्यांची नजर बाहेरच जात होती. नव्याचे 9 दिवस संपले होते. दोघांनाही आता जोडीदार नकोसा वाटू लागला होता. दोघांच्याही मनात विचार येऊ लागले होते.
सवयीप्रमाणे मारुतीने बाहेरखेलीपणा सुरू केला. तो दारू पिऊन दीपालीला त्रास देऊ लागला, तिला मारहाण करू लागला. तर दीपालीनेही दुसरीकडे सुखाचा शोध घेतला होता. तिलाही मारुती नकोसा झाला होता. दारू पिऊन झिंगणाऱ्या व शिव्या देऊन मारहाण करणाऱ्याचा त्रास सहन करण्यापेक्षा प्रेम करणाऱ्याबरोबर राहावे असे तिला वाटत होते. दरम्यान मारुतीचा धाकटा भाऊ पांडुरंग याला त्याच्या गावाकडे काही कामधंदा नसल्याने तोही 2 महिन्यापूर्वी त्याची बायको लीलाबाईसह संगमनेर खुर्द येथे आला होता. तो मोठा भाऊ मारुतीकडे राहू लागला होता. ते नवरा बायको मारुतीबरोबरच रमेश सुपेकर यांची शेती वाट्याने करू लागले होते. सुपेकर यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये ते एकत्र राहू लागले होते. आता पांडुरंग व लीलाबाईच्या ध्यानात आले की मारुती व दीपाली यांच्यामध्ये वरचेवर कोणत्या ना कोणत्या कारणाने वाद होऊन भांडणे होत असतात. बऱ्याच वेळा दोघांचं भांडण मुद्द्यावरून गुद्द्यावर येत होतं. मारुती सवयीप्रमाणे दीपालीला मारहाण करतच होता. मारुती दारू पिऊन आला तर दीपाली तिचा हात मोकळा करत असे. भांडण खूप टोकाला गेले तर दीपाली जुन्नर तालुक्यातील तिच्या माहेरी निमगिरी येथे निघून जात होती. तिचा राग शांत झाला की ती पुन्हा संगमनेरला येत होती. असा त्या दोघांचा खेळ चालू होता. दीपाली संगमनेरला मारुतीकडे एक दिवस मुक्काम करून त्याच्याकडून पैसे घेऊन बुधवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या निमित्ताने माहेरी निघून गेली होती. मारुती आणि दीपाली दोघेजण अधूनमधून नावापुरते का होईना एकमेकांना फोन करत होते. दोघेही गुलछेरे उडवणारे असल्याने त्याचे त्यांना काहीच वाटत नव्हते. मारुतीचा भाऊ पांडुरंग आणि भाऊजाई लीलाबाई यांना त्यांच्या भांडणाची सवय झाली होती. बुधवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 8 वाजण्याच्या सुमारास मारुती, त्याचा भाऊ पांडुरंग आणि भाऊजाई लीलाबाई असे तिघेजण जेवण करत होते. मारुतीच्या फोनची रिंग वाजली. जेवण करता करता त्याने फोन उचलून स्पीकर ऑन केला. त्यावेळी पलीकडून दीपाली बोलत होती. ती मारुतीला म्हणाली, मी म्हसोबा मंदिराजवळ आली आहे, तुम्ही म्हसोबाच्या मंदिराजवळ या. इतकेच बोलून तिने फोन बंद केला. जेवण झाल्यानंतर हातावर पाणी पडल्या पडल्या मारुती हा एकटाच नदीकाठच्या शेताजवळील म्हसोबा मंदिराकडे निघाला. तो दीपालीने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचला तर दीपाली सोबत त्याला दोघेजण दिसले. त्यातला एक जण किडकिडीत शरीरयष्टीचा होता तर दुसरा जरा जाडजूड होता. मारुतीने दीपालीला विचारले, का ग घरी नाही आली? इतक्या रातच्याला मला इकडे कशाला बोलवले? त्याचे हे बोलणे संपायच्या आतच दीपाली बोलली, घरी येऊन काय करू? तू आहे का धड? दारू पितो, लफडे करतो. त्यावर मारुतीने त्याच्यात तसेच उत्तर दिले, तू तरी कुठं धड आहे? दोघात बाचाबाची लागली असतानाच किडकिडीत शरीरयष्टी असलेल्या रमेश भलेने मारुतीचे गचांडे पकडले. दुसऱ्या जाडजूड गणेश भालेकरनेही मारुतीला धरून ठेवले. आपल्या नवरा बायकोच्या भांडणात पडणारे हे कोण, असा प्रश्न मारुतीला पडला. त्याने त्या दोघांनाही धमकावण्यास सुरुवात केली, पण ते दोघे तयारीनेच आले होते. रमेशने त्याच्यासोबत लपून आणलेल्या कोयत्याने मारुतीवर सपासप वार केले. मारुती गंभीर जखमी झाला तरीही तो दीपालीला शिव्या देत होता. तसे ते दोघे त्याच्यावर सपासप वार करत होते. काही क्षणातच मारुती निश्चित पडला. तो ठार झाल्यानंतर त्या तिघांनी उचलून त्याला नदीत पालथा टाकला. ते तिघे तिथे आले होते हे कोणालाही माहीत नव्हते. त्यामुळे आपल्याला कुणीच काही करू शकत नाही असे त्या मारेकऱ्यांना वाटत होते. त्या विचारातून त्यांनी बिनधास्तपणे चंदनपुरी मार्गी जुन्नरकडे पळ काढला. जाताना रमेशने त्यांच्याकडचा लोखंडी कोयता चंदनपुरी घाटात टाकून दिला. तसेच इकडे सुपेकर यांच्या वस्तीवरील शेडमध्ये पांडुरंग व भाऊजाई लीलाबाई यांचे जेवण होऊन बराच वेळ झाला होता. मारुती घरी येईना म्हणून पांडुरंगने त्याला फोन लावला, मात्र त्याचा फोन बंद होता. पांडुरंग व लीलाबाई मारुतीला शोधण्यासाठी म्हसोबा मंदिराजवळ आले, मात्र त्यांना मारुती तिथे दिसला नाही. एखाद्या वेळेस तो मित्राकडे गेला असेल असे वाटून ते दोघेजण घरी निघून गेले. गुरुवार दिनांक 14 सप्टेंबर रोजीही मारुती घरी न आल्याने पांडुरंगने मालक रमेश सुपेकर यांना संपर्क करून मारुती बेपत्ता झाल्याचे सांगितले. त्या सगळ्यांनी मारुतीचा परिसरात त्याच्या मित्राकडे सर्वत्र शोध घेतला, परंतु तो मिळून आला नाही. परंतु त्याचा मृतदेह नदीत पडलेला सगळ्यांना दिसला. तिनेही आरोपींना
ताब्यात घेतले आहे आणि त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.